गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय. वक्रतुंड म्हणजे काय? तर वाकडी सोंड असलेला असाच अर्थ आजपर्यंत आपण पाहिला, पण तो साफ चुकीचा आहे असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल काय म्हणताय, आयुष्यभर आम्ही त्याचा अर्थ असाच आहे असा लावला. मग काय तर वक्रतुंड. आता त्याच्यासाठी मी 2 जणांची उदाहरणं देईन, अशी 2 माणसं की ज्यांनी त्याचा अर्थ तसा नाही असं म्हटलंय. आपण रोज या 5 दिवसामध्ये आरती म्हणतो, सरळ सोंड वक्रतुंड. आता सरळ सोंड लिहिलंय, मग वक्रतुंड म्हणजे वाकडी तोंड किंवा वाकडी सोंड असं कसं असेल? म्हणणारे कोण आहेत? दास रामाचा वाटपा हे सदना रामदास स्वामी आहेत. मग रामदास स्वामींनी जर सरळ सोंड म्हटलंय, तर आपण उजव्या सोंडेचा, डाव्या सोंडेचा किंवा वाकडी सोंड असलेला असा वक्रतुंडचा अर्थ कसा लावू शकतो? दुसरे आहेत संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 14व्या ओवीमध्ये म्हणतात, शुंडादंड सरळू म्हणजे सोंड सरळ असलेला. मग आपण वक्रतुंड कशाला म्हणतोय? तर वक्रांतुंड यती इति वक्रतुंड म्हणजे वक्रान म्हणजे वाकडे असणारे जे लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना जे खळांची व्यंकटी सांडो वक्रांतुंड यती म्हणजे वक्रान म्हणजे वाकडे लोक, तुंड यती म्हणजे त्यांना ताडण करणे किंवा शासन करणे. तर जे वाईट मार्गावर वाकड्या मार्गावर आहेत अशा लोकांना शासन करणारा असा तो वक्रतुंड. मग आजपर्यंत समजत होतो त्याच्या विरुद्ध अर्थ आहे की नाही? तर आपला चॅनल कसा वाटला आणि हे असेच अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करणं तर भाग आहे की नाही? तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले सर्व मित्रमंडळी सर्वांना काय करा तर फॉरवर्ड करा. रामकृष्ण हरी.